श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत शहरातील सुप्रसिद्ध तरुण कापड उद्योजक सागर कोरे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक, भाजप नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर घोषणा। जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना जत शहरातील सुप्रसिद्ध तरुण कापड उद्योजक सागर कोरे यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली आहे। सोमवारी प्रभाग क्रमांक 6 मधील बसवेश्वर उद्यान नामकरण सोहळ्यात भाजप नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली। यावेळी सागर कोरे यांनी जत शहराच्या विकासासाठी आपली भूमिका स्पष्ट करत नगराध्यक्ष पदासाठी तयारी सुरू असल्याचं सांगितलं आहे। त्यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार व्यक्त केला। डॉक्टर आरळी यांनी यावेळी बोलताना सागर कोरे हे तळागाळातील जनतेसाठी कार्य करणारे प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचा गौरवोद्गार काढले। या कार्यक्रमाला पापा कुंभार, मिथुन भिसे, भैरू माळी, सचिन मदने, तानाजी कटरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। कार्यक्रमादरम्यान भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपकडून नगर परिषद निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांची भाऊगर्दी दिसत असली तरी सागर कोरे यांच्या नावावर कार्यकर्त्यांचा विश्वास अधिक असल्याचं बोललं जात आहे। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सागर कोरे यांच्या घोषणेनं भाजपमधील स्पर्धा अधिक रंगतदार होणार असून आगामी राजकीय समीकरणांवर त्यांचा मोठा परिणाम दिसू शकतो। जत शहरात नव्या नेतृत्वाचा उदय होणार की अनुभवी नेत्यांचा प्रभाव कायम राहणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। साठी उभा राहणार आहे, नाही म्हटलं तर मी उभा राहत नसतो म्हणजे नसतो। माझं एक स्वप्न आहे, उभा राहायचं नगराध्यक्ष, नाही तर उभा राहणार, नाहीतर डॉक्टर साहेब सांगतील किंवा वरिष्ठ जे सांगतील त्या पद्धतीने आपण काम करूया। पण आपण नगराध्यक्षासाठीच इच्छुक आहे। पण डॉक्टर साहेबांना मी सांगू इच्छितो की नगराध्यक्ष सीट देत असताना तुम्ही सर्वे करा आणि सर्वे करून जे प्रत्येक वार्डामध्ये नगरसेवक जी देणार आहे त्या प्रत्येक नगरसेवकाचं मत घ्या। त्या वार्डात तुम्ही थोडंसं डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये भरपूर काम आहे, त्यातून थोडंसं तुम्ही वेळ काढून बाहेर द्या आणि जनतेतनं तुम्ही थोडंसं विचार करा की बाबा कसं आहे, कोण उभा राहिलं तर येईल किंवा कोण नाही आलं तर येईल, हे विचार करा आणि विचार करून तुम्ही तिकीट द्या। आमच्या वार्डात असा प्रश्न आहे की कमीत कमी 7 ते 8 जण इच्छुक आहे। आज मी इच्छुक आहे, तानाजी भाऊ कटरे त्यांनी इच्छुक आहे, सचिन भाऊ मदने त्यांनी इच्छुक आहेत, राजू मोठे त्यांनी इच्छुक आहेत, आमचे सगळेजण इच्छुक आहे मी। पण आम्ही तुमच्या शब्दाच्या पुढे आम्ही जाणार नाही। तुम्ही सगळ्यांना एकत्रित घ्या, संबोधित करा आणि संघटित करा की बाबा तो आमच्यातलं कोणाला तरी एखादा क्रॉप करतो म्हणून तरी आम्हाला शब्द द्या किंवा काय तुमचे जे ठरणार आहे ते आम्हाला सांगा। प्रत्येक वार्डात आता निम्मा अर्ध सगळेजण म्हणाले मला तिकीट मिळालं, मला तिकीट मिळालं, मला तिकीट एकालाच मिळणार आहे। आता मीडियामध्ये आता मला माहित नाही, आता सगळेजण म्हणाले जे आता थोडंफार नेत्यांना म्हणजे सागर कोरेला आता नगराध्यक्ष तिकीट मिळणार। अरे पण मला मिळालं तरी पण मी तुमच्या शब्दाच्या पुढे नाही जाणार। मला मिळणार म्हणजे काय हातातली गोष्ट नाही, सगळ्यांनी विचार करून सगळ्यांचं म्हणजे सर्वेमध्ये जे नाव येणार आहे त्यांनाच मिळणार आहे। आज आपल्या इथं मिथुन भैया आले नाहीत, त्यांना तिकीट मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आपले माझे मित्र गौतम ऐवळे आहेत त्यांना तिकीट मिळणार। त्यांचंही सर्वे चालू आहे, माझंही सर्वे चालू आहे, पण त्यांचं नाव चर्चेत आहे, माझं नाव चर्चेत, सगळ्यांचं नाव चर्चेत आहे। त्यामुळं आमचं मत आहे, आम्ही फक्त सांगतो की प्रत्येकाचं मत जाणून घ्या, सर्वसामान्य जनतेचं मत जाणून घ्या बाबा कुणाला द्यायचं आहे। डॉक्टर साहेबांना मी सांगतो माझं व्यापारी याच्यामध्ये माझंही सर्वे करा, मी म्हणत नाही मला तिकीट द्या म्हणून। अवघा प्रत्येकाची अपेक्षा आहे, मला तिकीट दिला तर मी सांगतो पहिल्या जतमध्ये जेवढ्या महात्माचे पुतळे बसणार आहेत त्यांचं पूजा करण्यासाठी मी एक माणूस मी स्वतः पगार देऊन ठेवणार आहे, ही माझं पहिलं वचन आहे। छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, सावित्रीबाई फुलेचं पुतळा बसवण्यासाठी डॉक्टर साहेब पाठिंबा मी दवाखान्यात ऑपरेशन करायला असेल त्यांना सांगणार की बाबा पहिले हे काम करा। महात्मा बसवेश्वरांचं पुतळा बसवलेला आहे, तिथं बी आपण सर्वजणांनी मिळून जे आता येणाऱ्या आखीच्या दिवशी आपण बसवायचं आहे त्यांचंही पुतळ्याचं पूजन करण्यासाठी आपण एक माणूस मेंबर नेमायला पाहिजे। आई अहिल्यादेवी होळकर असतील त्यांच्या पुतळ्याचंही पूजन व्हायला पाहिजे, त्यासाठी एक माणूस आपण सर्वांचं पूजन सकाळी 9च्या आत
सकाळी 6 ते 9च्या सर्वांचं पूजन व्हायला पाहिजे या तत्वाचं मी आहे. मला नगराध्यक्ष बनवलं तर पहिला मी हे काम करणार आहे. लोकांचे गटर रस्ता बिस्ता ते नंतर बघूया आपण, पहिला हे काम करायचं. कारण आपल्या सर्व जी महात्मा आहेत त्यांचं पूजन आपण नाही केलं तर लोक करणार आहेत का? मला सांगा. पहिला सगळ्यांचं व्हायला पाहिजे. आणि याच बरोबर मी थोडस रामाचा भक्त आहे, त्यामुळे महर्षी वाल्मिकीचं पुतळा पण जतमध्ये व्हायला पाहिजे या तत्वाचा मी आहे. तुम्हाला काय वाटतंय सांगा? महर्षी वाल्मिकींचा इतिहास आला नाही पुढं. महर्षी वाल्मिकीने रामायण लिहिलेलं आहे, त्यांचा इतिहास यायला पाहिजे या तत्वाचा मी आहे. त्यासाठी मी डॉक्टरांच्या मागे लागणार आहे. डॉक्टरांना मी तेही रिक्वेस्ट करणार आहे की बाबा तेही करा. मी म्हणणार नाही मला नगराध्यक्ष तिकीट दिला तरी पण मी खुश आहे, नाही दिला तर खुश आहे. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. पण या 2 दिवसात माझं नाव तुम्हाला माहिती असेल, काय काय जण थोडंसं नाराज पण झाले असतील, पण 75% माझं नाव सगळीकडे आता चर्चा झालेलं आहे. 75% म्हणतो मी, 25% आता हवा त्याच्या हातात आहे. माझ्या हातात पण नाही, कुणाच्या हातात पण नाही. आम्ही तुम्ही नगराध्यक्ष कुणाला पण द्या, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. नगरसेवक पण तुम्ही कुणाला तिकीट देता, आम्ही त्यांच्याशी पाठीशी आहे. आम्ही आजपर्यंत डॉक्टर साहेबाबरोबर कधीच गेलो नाही. कधी म्हणजे मी कधीच गेलो नाही. पण ज्यावेळी आपल्या महात्मा बसवेश्वर पुतळ्याचं त्यांनी म्हटले की बाबा आपण जीवापेक्षा जास्त त्यांनी काम धंदा सोडून ज्यावेळी या पुतळ्यासाठी त्यांनी धडपड बघितलं, त्यावेळी म्हणलं की आमच्या लिंगायत समाजामध्ये कोणतर माणूस एक जागृत झालेला आहे. आणि त्यांच्यामुळं मी म्हटलं बाबा आमच्यात कोणतर आज माणूस पुढे चाललाय, म्हणून मी त्यांच्याशी आज मिळवत केलेला आहे. त्याचबरोबर उमराणीचं आपले उमदीचे संजू अण्णा तेली असतील, लक्ष्मण जगगोंड असतील, त्याचबरोबर या सर्वांबरोबर आज गौतम भाई ऐवळे असतील, मिथुन भाई आज आले नाहीत त्यांनी असतील, त्यांचे भाऊ असतील, सर्वांनी यांच्यामुळं आम्हाला आज कुठंतरी थोडंसं आम्ही आज माणसात यायला लागलोय हे मला कुठंतरी जाणवलं, म्हणून मी आज त्यांच्याबरोबर मिळवलेलं आहे. आम्हाला सर्वांसोबत आपण एकत्र होऊन लढायचं आहे. आज बघा मी पडलो म्हणून मी सांगतो डॉक्टर साहेबांबरोबर, मी जरी निवडणूक नगराध्यक्ष मध्ये आलो किंवा नाही आलो ते तुमच्या हातात. हो का, दोघांमध्ये एक येणार आहे. 100 जण उभं राहिलं तर एकटाच निवडून येणार आहे. मी पडलो तरी पण मी डॉक्टर साहेबांना सांगणार, डॉक्टर साहेब मी पडलोय, माझं काम झालं, पुढच्या दुसऱ्याला तिकीट द्या. मी पट सांगणार. पडलं म्हणून मी रडत बसणार, मी रडणार आवडत माझे नाही. मी तुम्हाला सांगतो हे पाठीमागे फिरून बघा, तिथे एक छोटंसं हनुमान मंदिर आहे. त्या हनुमान मंदिराचं आज डॉक्टर साहेबांना कोण तर माझ्याबद्दल सांगतात की सागर कोरे कुठं तळागाळात गेलाय. अरे बाबांनो, सागर कोरेनं शेंबूड काढायला येत नव्हतं त्यावेळी सगळ्यांकडनं मूठ सगळं गहू गोळा करून आम्ही खीर बनवत होतो. इथं पाठीमागच आहे. आणि त्या हनुमान मंदिराच्या समोरच आज आपण मिटिंग घ्यायला आलो. ही सागर कोरे आहे. ही जागा घेताना आम्ही काय कष्ट केलो काय नाही. 1000 माणसं जाऊन आले पुण्या मुंबईला. अरे बाबा तिथं ही जागा ठरवताना एक IPS अधिकाऱ्यावर आम्ही केलो व्यवहार, कारण आम्हाला माहित होतं काय आहे काय नाही सगळं. आम्ही कधी मोठंपणा सांगत फिरत नाही. पण आज सांगतो डॉक्टर साहेबांनी मी तळाघालत नाही. कडिमाळा असू दे, माने वस्ती असू दे, इथं आपली जेवढी वस्ती आहे सर्व, वाघमोडे वस्ती असू दे किंवा भोसले वस्ती असू दे, सर्वांच्या तळागाळात फिरलेलं. मला शेंबूड काढले येत नव्हतं त्या वेळेपासून आमची घरची संबंध आहे सगळ्याबरोबर. आणि तुम्ही कोणाला विचारा माझा व्यवहार कसा आहे. मी कधी एकाही माणसावर कधीच, मी माझ्या लहान बाळ जर आलं तर मी दादाच म्हणतो. तुम्ही विचारा माझ्या दुकानात कधी, कुणाला पण विचारा. माझ्या दुकानात कपडे घेऊ दे नाही घेऊ दे, माझ्या आजोबापासून, माझ्या आजोबाचं नाव माहिती असेल सगळ्यांना, सातप्पा बाळाप्पा तहसीलदार. मी आज सांगतो माझ्या दुकानात कपडे घेऊ दे नाही घेऊ दे, 1 कप चहा सगळ्यांना फ्री ठेवलंय. मी मोठंपणा सांगत नाही. अहो का, माझ्या आजी आजोबा, आमच्या आजी आजोबा सांगितलेलं आहे, कधी बी दिलेलं कधी परमेश्वराचं हे आहे, देत जावावं आणि आपण घेत जावावं. आपल्याला जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं मी करणार आहे. फक्त डॉक्टर साहेबांना माझी एक विनंती आहे, आमच्या वार्डामध्ये प्रश्न डॉक्टर साहेब असला मोठा आहे की भरपूर इच्छुक आहेत. भरपूर म्हणजे भरपूर. तुम्ही सगळ्यांचं मत जाणून घ्या, सगळ्यांना तुम्ही एकत्रित घ्या आणि तुम्ही कुणाला तिकीट द्यायचं ते ठरवा. आज भैरवान असतील, सचिन भाऊ आहेत, त्यानंतर बेर्डे सर तुमच्या हॉस्पिटलमध्ये, बेर्डे सरांचं आर्थिक बाजू कमी असेल पण राहिलेल्या बाबतीत त्यांनी स्ट्रॉंग आहेत. राहिलेलं कोण पण असतं. आणि आमचं कटरे भाऊ असतील, भरपूर आहेत. राजू मोठे आज आला नाही, त्याला कुठंतर दबाव असेल किंवा काय असेल आला नाही. त्यांना जर तिकीट दिला तर सागर कोरे त्याच्या पाठीशी आहे. मी म्हणणार आहे मला तिकीट द्या म्हणून. तुम्ही नगराध्यक्ष मला दिला ठीक आहे, नाही दिलं तर मी त्यांच्या बाजूने जाईन, काही अडचण नाही आम्हाला. फक्त आम्हाला कुठंतरी आम्हाला आमच्या एखाद्या चांगल्या माणसानं आम्हाला तिकीट द्या. तुम्ही कुणाला बी तिकीट द्या, पण आम्ही तुमच्या सोबत आहे. फक्त मी एवढं सांगतो, माझं जे तुमच्यापर्यंत येतंय की सागरचं कुठं तळागाळात नाही. तुम्ही मला सोडून द्या, ह्या माणसानं सोडून कुठल्याही माणसाला आमच्या वार्डामध्ये विचारा की माझा स्वभाव कसा आहे. डॉक्टर साहेब मी कधीच कुणाला अन्याय करणार माणूस नाही. तुम्ही कुणाला पण विचार घ्या. मी कुणाला म्हणजे कुणाला विचार घ्या. काय काय लोकांना आमची परिस्थिती नव्हतं त्यावेळी तुम्ही विचारावा मी कसा माणूस आहे, निस्वार्थी मी माणूस आहे का, मी माझ्या तोंडाला सांगणार. तुम्ही कुणाला विचारून घ्या. त्यामुळे प्रत्येक वार्डात तुम्ही तिकीट देणार आहे. तुमच्या हातात असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित विचार करून तुम्ही द्या. कारण खाली नगरसेवक जर तुम्ही व्यवस्थित जोडला
तर पुढचा माणूस नगराध्यक्ष म्हणून निवडून आपला येणार आहे. आणि त्याचबरोबर जी तुम्ही नगरसेवक म्हणून देणार आहे त्याच्यावर नगराध्यक्ष निवडून येणार, ही माझं मत आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तुम्ही चाचपणी करा. आज आम्ही तुमच्याकडे यायचं म्हणलं तर मी येऊ शकतोय, पण सर्वसामान्य जी जनता आहे त्याला येण्यासाठी कुठेतरी तुमच्याकडे भिंत तयार झालेली आहे. ती भिंत थोडंसं बाजूला करा आणि सगळ्या लोकांना तुमच्या जवळ घ्या. पडोळकर साहेबांना पोहोचण्यासाठी आज तुम्ही आहे. आम्ही पडोळकर साहेबांपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही, पण तुम्हाला आम्ही येऊन अटॅच करू शकतोय. त्यामुळे ती भिंत बाजूला करा आणि सर्वांबरोबर तुम्ही कुठेतरी आम्हाला आमच्या सोबत तुम्ही आहे म्हणून या विश्वासावर मी सगळ्यांना सांगालोय आम्ही तुमच्या बाजूला आहे. मी म्हणत नाही की बाबा तुम्ही मलाच तिकीट द्या, असं मी स्वार्थी नाही. मी स्वार्थी नाही म्हणजे नाही, मला तिकीट दिला तरी तुमच्या बरोबर. ह्या जनतेला माहिती आपण शब्द दिलोय म्हणजे दिलोय. मी नगरसेवक पद निवडणार नाही. डॉक्टर साहेब मला उभा राहा म्हणलं तर मी उभा राहणार नाही. मला नको आहे नगरसेवक. मी उभा राहिलो तर नगराध्यक्षला उभा राहणार. त्यामुळे आज डॉक्टर साहेबांच्या शब्दाच्या पुढे मी जाणार नाही आणि तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यात महत्वाचा माझ्या समाजाच्या पुढे मी कधी जाणार नाही. आणि डॉक्टर साहेबांना मी शब्द देतो, कारण ही सगळी समाजातली माणसं आहे म्हणून आज मी आहे. माझं भाऊबली दुकान साहेब जतच्या बाहेर 2 किलोमीटर आहे. ह्या सगळ्या लोकांनी अंडरवेअर बनवून माझं दुकान नेलंय म्हणताना मी आज थाटा माटाना मनोहर साहेबांना ऍडव्हर्टाईज करा म्हणून सांगतोय. माझं दुकान चाललं नसतं अलगोर महाराजला ह्यांना कशाला बोलवलंच नसतो. आज तुमचं हॉस्पिटल मजलीवर मजली चढायला, कारण ते तुमचं कष्ट आहे. सगळी म्हणते 5,000 डॉक्टर साहेब कमी करत नाही. आज मला सांगा, डॉक्टर साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये 800 जणांचा स्टाफ आहे. मी जाऊन बसलो, त्यांचं पेमेंट विचार केलो, डॉक्टर साहेब कसं करताय. मीच आता माझं मुलाच्या डिलिव्हरीला गेलो, डॉक्टर साहेब 2,000 तर कमी करा. डॉक्टर साहेब म्हणलं माझं शिफ्टवर तू बस एक दिवस, सगळं कॅल्क्युलेशन कर आणि तू मग किती कमी करायचं कर म्हणले. मी त्यावेळी विचार केला की बाबा खरंच हे खरं आहे. आपण सर्वजणांनी डॉक्टर साहेबांकडे जातोय, त्यांचं बी मत बरं, त्यांचा व्यवसाय, त्यांच्या जीवावर 800 कुटुंब उभा आहेत. माझ्या दुकान डॉक्टर साहेब एवढा मोठा मी माणूस नाही. माझ्या दुकानात 25 ते 30 जण आहे. मी कधी माझ्या दुकानात मी कधी जातीचा वाद मी करणार. माझ्या दुकानात पैसे घेणारा कुठला समाजाचा आहे तर मुस्लिम समाजाचा आहे. हो का, जातीपेक्षा जास्त जातीवंत माणूस पाहिजे हे लक्षात घ्या. तिथं जर दुसरा माणूस जर कोण बसला, ऐका सगळ्यात महत्वाचं व्यवसाय हा, तिथं जर दुसरा माणूस कोण तर बसला तर रोज 2-2 हजार न्यायला तर सागर कोरे कसं पुढे गेला तसं रिव्हर्स पण येईल हे लक्षात घ्या. त्यामुळं आणि माझ्या दुकान जी पार्सल फोडतो ते वगैरे अण्णा म्हणून आहे, त्यांनी धनगर समाजाचा आहे. माझ्या दुकानात आपली शेजारी सगळी मराठा समाज आहेत. आमच्या शेजारची माळी समाजात त्यातली लोक आहेत, कोळी अण्णा आहे, सगळी जण आमच्यातले लोक आहेत. डॉक्टर साहेबांना माझी सगळ्यात महत्वाचं आहे, मी रामाचा भक्त आहे. माझ्यासाठी कोळी बांधवासाठी सगळ्यात महत्वाचं अजून मी तिसऱ्यांदा सांगायला लागलोय, फक्त महर्षी वाल्मिकीचा त्यांचे पुतळा तुम्ही तयार करावा. आणि मी माझं 2 शब्द बोलायला लागलोय, यात मी चुकून अवघा मी आजपर्यंत माझ्या दुकानाचा ऍडव्हर्टाईज केला असेल किंवा दुसरं कुठलं तर मी ऍडव्हर्टाईज केला असेल, मी नाही म्हणत नाही. पण राजकारणातलं मी आज पहिलाच बोलायला लागलोय. मी तुम्ही विचारा, मी आमदारकी असू दे किंवा नगरसेवक असू दे, मी ह्या सगळ्या बांधवांना विचारा, नाही तर माझ्या भगिनींना विचारा. मी कोणाला तर मतदान करा असं मी कधीच बोललो नाही. कोणाला पण करा म्हणतोय मी, चांगलं माणूस बघा मतदान करा. आणि डॉक्टर साहेब आमच्या वार्डात आम्ही ठरवलेलं आहे, माझ्या वार्डामध्ये मला जर तुम्ही नगराध्यक्ष दिला, मी कुणालाही दारू देणार नाही, मटण देणार नाही, कारण मी रामाचा भक्त आहे. मला मत टाकू दे, तुम्ही जर मला नगराध्यक्ष मला दिला तरी पण मी सांगतोय, मी जत मध्ये एक ही कोंबडी म्हणतोय, मी कोंबडी मी कापणार नाही, बोकाड कापणार नाही. मी पडलो तरी पण मी जनतेला म्हणणार माझा स्वभाव असा आहे, तुम्हाला जिथं आवडते तिथं मतदान करा. मी पापाच काम करून मला जर निवडून यायचं जर मी असेल तर त्या मी नगराध्यक्ष पदाला मी लात मारतो. मला नको आहे नगराध्यक्ष पद, मी पापाच काम करणार नाही. हो का, मी नगराध्यक्ष निवडून आलो, मी चालतंय किंवा नाही चालतंय या तत्वातला मी. शेवटी माझा व्यवसाय आहे, माझं कुठं ना कुठं काय ना काय मी 2 हो का कोटी नसलं तरी पण मी 2च भाकरी करणार आहे, काय नसेल तर मी 2च भाकरी करणार आहे. आणि सर्व जनता माझ्या बरोबर आहे, रोज माझ्या दुकानाला येणार जाणार, कधी माझे 2-2 अंडरवेअर घेऊन गेलं तर मी जगू शकतोय. त्यामुळे मला एवढं टेन्शन घेण्यासारखं काय नाही. आणि डॉक्टर साहेबांना मी परत एकदा आमच्या महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याला एवढं धडपड करून आणि पडोळकर साहेबांच्या सहकार्यामुळं आणि त्यांनी त्यांच्या खिशातून 21 लाख रुपये आजपर्यंत आम्हाला कुठलाच नेता दिला नाही, फक्त आणि फक्त पडोळकर साहेब दिलेत. त्यांचं मी मनापासून आभार करतोय. आणि आज पहिल्यांदा या मीटिंगमध्ये त्यांचं मी नाव घ्यायला लागलोय. मी आज कुठल्या नेत्यानं कधी तुम्ही बघितलं असेल, कोण पण असू दे, आज मीडिया असेल किंवा कोण, मी कधी कुणाला नाव घेतलं नाही. आजपर्यंत आमच्या लिंगायत समाजाला कोणी 1 रुपया दिला नाही. आज मी कुणालाही कधीही घाबरत नसतो. मी स्पष्ट बोलणारा माणूस मी कुणाला घाबरत नाही. आणि मी एकटा असतोय, कधी मी बघा कुठनंही जावा कधी या. आज मला सांगा, माझ्या खिशातनं 10 रुपये देण्यासाठी खालीवर करते, आपल्या मुलाला 10 रुपये देण्यासाठी आपण खालीवर बघतोय. तो माणूस आपल्या समाजासाठी, आमच्या लिंगायत समाजासाठी 21 लाख रुपये निधी दिले. त्यांचंही मनापासून त्यांच्यापर्यंत मी जाऊ शकत नाही, तेवढा मोठा माणूस मी नाही.
त्यांना मी माझ्या इथून या मीडियामधून त्यांनी बघतात का नाही माहीत, त्यांनी फक्त फडणवीस साहेबांचंच हे बघतात भाषण, माझं बघणार नाहीत असं मला वाटतंय. त्यांना वेळ मिळाला तर त्यांनी बघतील, पण त्यांचं माझ्या हृदयाच्या म्हणतोय मी, फक्त अंतकरणापासून, माझ्या हृदयाच्या अंतकरणापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर साहेबांना तर त्यांनी जीवाचं रान करून या पुतळ्यासाठी धडपड केली, त्यांनाही परत एकदा माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्यांनी त्यांचं 2 मिनिट मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना सांगतो. पाचारण करतो आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी. झाल्यामुळं सगळ्यांचे नावं न घेता सर्व यशस्वी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक आणि आपण सर्व प्रभाग नंबर 6 मधील सर्व नागरिक बंधू पण आहेत, भगिनी पण आहेत आणि सागरनं प्रयत्न करून सगळ्यांना एकत्र इथं केलेलं आहे. सागरचं भाषण पहिल्यांदाच मी ऐकत होतो, मध्ये व्हॉल्यूम वाढत होतं. मग ते लक्षात आलं की बाबा त्याच्यामध्ये तरुण रक्त सळसळायला लागलं, की बाकी काय नाही म्हणला, तो पुतळे महत्वाचे आहेत म्हणला. आणि ते उभं करून त्याची पूजा करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून ते चांगला विचार एक आहे की अत्यंत आता सध्या समाज एका वेगळ्या पद्धतीनं चाललाय. अशा समाजाला एक आदर्श नेत्यांचा, आदर्श एखाद्या धर्म संस्थापकाचा, एका आदर्श लोकांचा आपण आदर्श घेणं अत्यंत महत्वाचं आहे. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये जे दुर्लक्षलेले लोक होते, ते काम करून खात होते, त्यांना लिंग धारण करायला सांगितलं. जे लिंग धारण केले ते सगळे लिंगायत झाले. त्यांना कायकवे कैलास अशी दीक्षा दिली. कर्म हेच कैलास, म्हणजे तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल तर कामच केलं पाहिजे, काम करूनच तुम्ही मोठे होणार आहात, असं कायकवे कैलासीची त्यांनी दीक्षा सर्वांना दिली. आणि त्याचबरोबर दासोह संकल्पना दिली. दासोह म्हणजे काय की आलेल्या प्रत्येकाला तुम्ही 2 घास खाऊ घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सागर कोरेंनी आता सांगितलं की जे माझ्या दुकानात येतात त्यांना चहा आम्ही मोफत देतो. आणि त्याचबरोबर आज सगळ्यांना त्यांनी जेवण पण देऊन टाकलं, दासोह केलेला आहे. त्यामुळं अत्यंत चांगल्या या वातावरणामध्ये या सगळ्या एरियाला त्यांनी बसव उद्यान असंही नाव देण्याचं त्यांनी इथं जाहीर केलेलं आहे. त्याचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि जे इच्छुक लोक आहेत नगरसेवकाला, नगराध्यक्षपदासाठी, त्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. की इच्छुक असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि माझं काम आणखीन सोपं होतंय. इतकी लोक इच्छुक आहेत, त्यातल्या एखाद्याला तिकीट मिळालं, राहिलेल्यांना मी विनंती करू शकतो, तुम्ही तुमचे 100 लोक जरी आणलात तरी माणूस आपला निवडून येऊ शकतो. सोपं काम आहे. तुम्ही 100 लोक आणा, बाद झालं. इच्छुक आहे हे अत्यंत तुमचं स्वागत आहे. परंतु कुठल्याही पक्षामध्ये जिवंतपणाचं लक्षण असेल तर कार्यकर्त्यांची असलेली तडक, कार्यकर्त्यांना असलेली इच्छा, याचा आदर आणि सन्मान केला जातो. आता मी ज्या पक्षात आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये, या भारतीय जनता पार्टीने जी लोक अशा पद्धतीनं आमच्या पक्षात येत गेली त्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम पक्षाने केलेलं. आता माझं असं सांगितलं जातं की सागर म्हणला की तुमच्यामध्ये काहीतरी भिंत काही नाही. मी एकटाच असा डॉक्टर असेन की डायरेक्ट पेशंट आत येतात, मी पेशंटला पाहतो. आतापर्यंत तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, 9 लाख पेशंट मी बघितलेले आहेत. 9 लाख हा रेकॉर्ड आहे. आणि दुसरीकडे कुठं जातो असं मी बोलल्या टाळ्या पडतात. तिथे काय टाळ्या पडल्या मला माहित नाही. असं सांगितल्यानंतर टाळ्या पडतात. आणि
तिथं लोक आश्चर्यचकित झाले असतील, अरे हे आम्हाला माहितच नाही की म्हणले असतील. आणि म्हणून मला आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार पण मिळाला. जे पत्रकार मित्र आहेत, मनोहर कोकळे असतील, आमचे महाराज असतील, त्या सगळ्यांना माझी क्षमता माहिती आहे. तर गेले 35 वर्ष या समाजासाठी राजकीय विषय बाजूला ठेवून सामाजिक कार्य करत आलेलो आहे. आणि जतमध्ये आपलं जे आता हॉस्पिटल आपण आता पाहतोय, तर त्याच्यामध्ये आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले हे जे त्यांच्या नावानं आपल्याला स्कीम जी आहे गव्हर्नमेंटने केलेली, ती स्कीम पण मंजूर झालेली आहे. त्याच्यामुळं ट्रस्टच्या अंडर असेल, आमच्या लायन्स क्लबच्या माध्यमातून असेल, अनेक लोकांना आपण मोफत पण ट्रीटमेंट गेल्या अनेक वर्षापासून चालू केलेली आहे. तर त्याचाही लाभ गरीब आणि अत्यंत होतकरू लोक घेत आहेत. काही लोक पैसेवान असतात, त्यांना माहिती लवकर मिळते आणि ते येऊन सांगतात की इथं स्कीम आहे का. मी म्हटलं कशासाठी, तर असं आमच्या पेशंटचं पिशवीचं ऑपरेशन करायचं. म्हटलं स्कीम कुणाला लागू पडते, जे गरजू आहेत त्याला. मी त्यांना हातात मोबाईल बघितला, त्या मोबाईल होता 60,000 आणि त्याला विचारलं घरात काय गाडी किती आहे. म्हणला 4 व्हीलर आहे की साहेब. म्हटला चांगली मारुती सुझुकी 4 व्हीलर आहे आणि 2 ट्रॅक्टर आहेत. म्हणला त्यानं सांगितलं. आणि शेती किती आहे, 10 एकर शेती आहे. मी म्हटलं तुझी बायको आजारी पडली आहे, तिला त्रास आहे, पिशवी काढायची गरज आहे, अजून सुद्धा तुला वाटते का मनापासून की ती फुकट करावी. तिनं तुझ्यासाठी आयुष्यभर राबलं, तिच्यासाठी तू 4 पैसे खर्च करू शकत नाहीस. स्कीमचा उपयोग हा खरोखर गरीब लोकांना व्हावा अशी भावना आहे. म्हणून तर मी नुकतंच मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिलं की सरकारी दवाखान्यात जे बाळंतपण, सीझर आणखीन हे सांगलीला फुकट होतात, ते आमच्या जत तालुक्यातील सुसलाद गावापासून एखाद्या माणसाला सांगली सरकारी दवाखान्यात जायला 150 किलोमीटर अंतर पडतं. तोपर्यंत तो मध्येच डिलिव्हरी त्याची व्हायची शक्यता असते. ते आमचं BMS कॉलेज मेडिकल कॉलेज आहे, त्या मेडिकल कॉलेजला प्रोफेसर पासून सगळे 50 डॉक्टर आता कार्यरत आहेत. अशा ठिकाणी तुम्ही जर स्कीम दिली की जतच्या मेडिकल कॉलेजला उपलब्ध असलेलं हॉस्पिटल, तिथं जर डिलिव्हरी, सिझेरियन, गर्भाशयाचं ऑपरेशन, हर्निया, हायड्रोसिल हे जर दिलं तर मोफत मध्ये आम्ही सगळं करायला तयार आहे, असं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन कळवलेलं आहे. की जेणेकरून जसं मिरज मेडिकलला मोफत होत आहेत, जिथं सांगली सिव्हिल हॉस्पिटलला मोफत होत आहेत, हे माझा दृष्टिकोन आहे. माझा दृष्टिकोन असा आहे की जेणेकरून आपल्या या संपूर्ण तालुक्यातल्या गरीब लोकांना पूर्णतः सुविधा मिळाव्यात, अशाच पद्धतीनं माझं प्लॅनिंग आहे. आणि त्याला होकारात्मक फडणवीस साहेबांनी त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि नजीकच्या काळामध्ये आपलं हे हॉस्पिटल साधारण सरकारी हॉस्पिटल सारखं सगळ्यांना मोफत आणि चांगली सेवा देण्याचे माझे स्वतःचे प्रयत्न आहेत. त्यामुळे ही सामाजिक कार्य. आणि दुसरं सांगितलं, महात्मा बसवेश्वरांसाठीची जागा आम्ही ही घेतली की 2 रस्त्या, वळसंग रस्ता आणि सातारा रस्त्याच्या मधली, ती जागेची नोंद पृथ्वी तलावर नव्हती. मग 1947 का 48 सालाचा एक कागद सापडला, त्याच्या अनुषंगानं नगरपालिकेच्या ताब्यामध्ये ती जागा आहे अशी नोंद मिळाली. ती जागा नोंद कलेक्टरांनी आयुक्तांना पाठवलं, वरच्या सचिवांना पाठवलं, ती नोंद झाली. नोंद झाल्यानंतर त्याचे सगळे उतारे निघाले आणि त्या पद्धतीनं काम करत करत आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला ती परवानगी मिळाली की महात्मा बसवेश्वरांचं काम हे आकाशा एवढं उंच काम आहे. अशा महाराजांचं, अशा महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभं करण्याचं माझं ध्येय खूप वर्षापासून होतं. आणि मी त्या समितीचा अध्यक्ष म्हणून खूप दिवस काम करत होतो. आणि हा पुतळ्याला परमिशन मिळणं, माननीय गोपीचंद पळकर साहेब भेटणं, ते निवडून येणं, त्यांनी 21 लाख म्हणजे जाहीर करणं, हे सगळे हे पॉझिटिव्ह एनर्जी ही निर्माण झाली. आणि आता आपल्याला साधारण अक्षय तृतीयाला आपण महात्मा बसवेश्वरांचा 35 फुटाचा अश्वारूढ पुतळा बसवतोय. त्यामुळं अजून सुद्धा आम्हाला 50 लाख रुपये लागणार आहेत. 50 लाख रुपये
की ज्यांची ज्यांची इच्छा आहे, जे मनापासून त्यांना वाटतं की अशा महामानवाचा पुतळा आपल्याकडं असावा. आपण जतचं शक्यतो आपला समाज मोठा आहे, लिंगायत समाज, या समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून आपण बसवेश्वरांच्याकडे महाराज म्हणून पाहतो. अशा महाराजांचा जर पुतळा उभा राहत असेल तर आपला पण हातभार काही लागला पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी कधीही, अगदी तुम्ही 500 रुपये जरी दिले, 1000 रुपये जरी दिले तरी तुमचं स्वागत आहे. आणि असे पैसे गोळा करून एक कारण हा सामाजिक कार्य आहे, हे सगळ्या समाजांना एकत्र येऊन करायचं कार्य आहे. ते प्रत्येकाचा सहभाग ह्यात व्हावा अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. आपण जरी काही केलं नाही, दिलं नाही तरी ते काम होणार आहे, परंतु आपला सहभाग असावा, त्यात आनंद आहे. जसं लोहपुरुष आपण म्हणतो की वल्लभभाई पटेलांचा पुतळा गुजरातला उभा राहिला आणि त्यावेळी आम्हाला असं आवाहन केलं की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी की तुमच्याकडे जितकं शक्य आहे ते द्या. तर काही लोकांनी घरातली लोखंड दिले, काही लोकांनी असे म्हणजे टाकलेले सगळे पत्रे बित्रे असतील ते सगळे म्हणजे एकत्र इतकं टन असं लोखंड तयार झालं, लोखंड गोळा झालं आणि त्यातून तो पुतळा उभा राहिला आणि प्रत्येकाला असं समाधान म्हणलं आपलं काहीतरी खारीचा वाटा त्यात लागलेला आहे. अशा पद्धतीचं सामाजिक कार्य करणं हे जतमध्ये गरजेचं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असू देत, बाबासाहेब आंबेडकरांचा असू देत, आता सागरनी इच्छा व्यक्त केली की अहिल्याबाई होळकरांचा पुतळा होतोय, महर्षी वाल्मिकी कोळींचा पुतळा असेल, तर अशा पद्धतीनं तुम्ही ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्या या प्रतिनिधीचा, संतांचा, महाराजांचा पुतळा इथं उभा व्हावा, ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी माझ्याकडे अप्रोच व्हा. ज्या पद्धतीचं एनओसी घ्यायला पाहिजे, जी पद्धत आहे, ज्या पद्धतीने ऍप्लिकेशन केलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टीसाठी मी मनापासून प्रयत्न करायला तयार आहे. तर त्यात तुम्ही सगळे सहभागी व्हायला हरकत नाही. आणि त्यामुळं नजीकच्या काळामध्ये आपण हे सर्व जतचा कायापालट माननीय आमदार गोपीचंद पळसकर साहेबांनी विडा उचललेला आहे. त्यांच्या भाषणामध्ये सातत्याने येतंय की गेल्या 50 वर्षामध्ये जेवढा निधी आला नाही तेवढा निधी मी या 5 वर्षात आणून दाखवतो आणि जतचा विकास करतो, अशा ताकदीचा नेता आपल्याला मिळालेला आहे. बरं, हे उगीच म्हणत नाही आहे, तर म्हणण्याचं कारण असं आहे की गोपीचंद पळसकर आणि मुख्यमंत्री यांची हॉटलाईन आहे, डायरेक्ट आहे. ते कुठंही अप्लिकेशन इथं प्रांताला काढायचं, नाही तर कलेक्टरला जाईल, मग कलेक्टर सचिवाला पाठवेल, सचिवाचं मंत्रिमंडळात बैठकीत होईल, मग मंत्री कॅबिनेटमध्ये मंजूर होईल, मग तिथून मुख्यमंत्र्यांच्या सहीला जाईल. असं काय भानगड नाही, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्याकडं. आणि डायरेक्ट मुख्यमंत्री सांगतात की हे काम असं असं करायचं आहे आणि 15 दिवसामध्ये इम्प्लिमेंटेशन. अशा पद्धतीचं इतकं फास्ट काम नगर परिषदेची इमारत असू देत, पंचायत समितीची इमारत असू देत, त्यानंतर आता आरटीओचं जे आहे ते काम असू देत, अशा पद्धतीचं धडाडीचा नेता मिळालेला आहे. आपण आपला स्वार्थ साधू, आपण कुठल्याही ह्या सगळ्या इगोमध्ये किंवा एक मी मोठा तू मोठा, माझा समाज तुझा समाज अशा भानगडीत न पडता आपल्याला एकच स्वप्न आपण बघू की जत शहराचा आणि जत तालुक्याचा विकास. त्यात पाणी यायला पाहिजे, सर्वांग सुंदर जत व्हायला पाहिजे, जतमध्ये मोकाट फिरणारी कुत्री, मोकाट फिरणारे असे वेगवेगळे जनावरं यांचा बंदोबस्त करून सगळं जत शहर जसं चकचकीत व्हायला पाहिजे, हे प्रत्येकाने आपण ठेवू की जेणेकरून येणारी लोक, आपले पै पाहुणे असतील, मित्रमंडळी असतील, त्यांनाही अभिमान वाटला पाहिजे की आपण चांगल्या गावात आपला मित्र राहतो, आपले नातेवाईक चांगल्या गावात राहतात. नाहीतर आतापर्यंत नातेवाईक आणि माझे मित्र शिवाय देऊनच गेले, कसल्या गावात राहतोय तू, आता मेरिटेड मुलगा होतास, चांगले युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल मिळालं तुला आणि तू जत सारख्या ठिकाणी येऊन तू कुजलास म्हणायची मला. आणि ते आत्ता परत म्हणायला लागलेत की हे BMS कॉलेज, नर्सिंग कॉलेज म्हणून. नाही, तुझा निर्णय बहुतेक बरोबर आहे म्हणाले. आणि ज्यावेळी हे डेव्हलपमेंट होईल त्यावेळी ते स्वतः सगळे म्हणतील की आता आम्हाला जतला बोलव की रे आम्ही येणार आहे. हे बदल घडायचा हे महत्वाचं आहे. त्यामध्ये आपल्या मुलांचा उद्धार होईल, मुलं आपली चांगली स्मार्ट होतील, मुलांची डेव्हलपमेंट होईल. एकमेकांना पाडापडी राजकारण हे फारसं मी स्वतःही इंटरेस्टेड नाही. हायली क्वालिफाईड आणि एज्युकेटेड आहे, मला डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट आहे, तेवढंच माझा विषय आहे. बाकीच्या गोष्टी ह्या गौण असतात.
एवढं जरी आपण सर्वांनी सांभाळलं तरी आपण यशस्वी आयुष्यात जीवनात होऊ शकतो. आणि सागरला मी मनापासून शुभेच्छा देतो. त्याच्या काय काय इच्छा आहेत, थेट नगराध्यक्षपणा त्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी, त्याचंही स्वागत आहे. आणि अशाच पद्धतीचं एक चांगला कार्यकर्ता उदयास यायला लागलाय, हेही नसे थोडके. अशा पद्धतीनं सामाजिक भान असलेले लोक आता आपल्याला गरजेचे आहेत. अशाच पद्धतीचं आपण जगच्या विकासासाठी, शहराच्या डेव्हलपमेंटसाठी एकत्र येऊया अशी माझी भावना मी व्यक्त करतो. आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले चिक्कू माळी असतील, पापा कुंभार असतील, तुकाराम माळी असतील, सचिन मदने असतील, आपले माजी भैरप्पा माळी असतील, त्याच्यानंतर आमचा बाबू असेल, मिथून असतील, गौतम असेल, अनिल असेल, कमतगी असतील, आमचे बेले सर तर आमच्या हे जे डिसिप्लिन आहे ते इंग्लिश मीडियम स्कूलचे ते सगळे व्यवस्था बघतायत. हे सगळीच लोक, सगळा समाज हे आपण अशाच पद्धतीनं एकत्र खेळीमेळीनं राहून स्ट्रेस कमी करून डेव्हलपमेंटकडे आपण सगळं लक्ष द्याल अशी मी माझी भावना व्यक्त करतो. जास्त वेळ झालेला आहे, सगळ्यांना स्नेह भोजनचं नियोजन केलेलं आहे, तर आपण तसं करायला काही हरकत नाही. आणि त्यांनी फक्त युतीमधून त्यांनी इच्छा व्यक्त केली मदनेंनी, सचिन मदनेंनी, की बाबा आता आम्हाला पण घ्या, आम्ही तुमच्या विधानसभेत होतो, आता आम्हाला एखादी सीट 2 सीट काय असेल ते द्या, अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ही इच्छा मी वरती पाठवतो. आणि दुसरं, तिकीट देण्याचं कोणाच्याही हातात नाही, माझ्या हातात पण नाही आणि शेठच्या हातात पण नाही. कारण हे भारतीय जनता पार्टी आतापर्यंत माझा अनुभव आहे की हे सर्वे करेल, 4 ठिकाणी चौकशी करेल, वेगवेगळ्या पद्धतीचं निरीक्षण करेल आणि मग ते जाहीर करतील. कारण मलाही वाटलं होतं आमदारकीच्या वेळी, मी आमदार मागच्या वेळी, की मला वाटत होतं की मलाच तिकीट मिळणार, आणि ऐन टायमाला 8 दिवस आधी कळलं की माझं तिकीट गेलं. आणि कधीच असं वाटलं नव्हतं की आमचे मिसेस नगराध्यक्ष पदाला उभे राहतील, असं 8 दिवसाआधी पण वाटलं नव्हतं. अचानक त्यांना तिकीट मिळालं. म्हणजे तिकीट मिळणं आणि न मिळणं हे भारतीय जनता पार्टीत सगळ्यात अवघड गोष्ट आहे. शेवटपर्यंत कळत नाही तिकीट मिळणार आहे की नाही मिळणार. ह्याचं कारण असं आहे की बहुगर्दी आहे, लोकांच्या मधनं सिलेक्शन केलं जातं. आपलं सेल्फ असेसमेंट आपण करण्यापेक्षा लोकांच्याकडनं असेसमेंट होत असते आणि हे बारकाईनं सगळ्या गोष्टी होत असतात. अनेक फोन पण येत आहेत, अनेक लोकांकडनं माहिती जात असते. अगदी तिथं झाडू मारणारे लोक असतात त्यांच्यापर्यंत विचारलं जातं. त्याच्यानंतर पानपट्टीवर असतात त्यांनाही विचारलं जातं. कुणाकोणाला विचारलं जातं हे शेवटपर्यंत कळत नाही. आणि अशा पद्धतीनं ती रचना असल्या कारणानं ज्यांना काही तिकीट मिळेल, जे नगरसेवक इच्छुक आहेत किंवा नगराध्यक्ष पदाला इच्छुक आहेत, योग्य न्याय हा पक्षाकडून दिला जाईल अशा पद्धतीने माझ्या भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. जय. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.